हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा 23 जूनचा भाग पाहणार आहोत. तर आता जेलमधील सीन दाखवलेला आहे नागराज आणि अर्जुनचा. नागराज हा बसलेला असतो, तो उठून अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला म्हणतो, मधुभाऊवर हल्ला तर मीच केला होता. आणि तो हल्ले आणि जोरजोरात हसायला लागतो. आणि मग इकडे आता राकेशसुद्धा नागराजला भेटायला आलेला असतो. तो हवालदार त्याला म्हणतो की आता राकेश आला आहे, म्हणून तो पुढे त्याच्या पाठीमागे जातो. आणि नागराज म्हणतो, त्या दिवशी काय झालंय तुला माहिती आहे का? त्या दिवशी दहीहंडी होती, तुम्ही सगळे बाहेर होता, दहीहंडी साजरी करत होतात आणि मग मी आत आलो आणि घरात बघितलं तर तो थेरडा इकडे तिकडे हुंडारत होता. मग घरात मी तिथला चाकू घेतला आणि त्या थेरड्याच्या पाठीत खुपसला. आणि नागराज हसतो, ऐकलंस, जा आता काय करायचं ते कर, असं म्हणतो. तेव्हा अर्जुन, हे सगळं तुला खूप महागात पडणार आहे. नागराज हे इकडे असं म्हणत असतो. तेवढ्यात हवालदार राकेशला म्हणतो, अर्जुन सुभेदार आले आहेत तुमच्या वडिलाला भेटायला. तिकडे जर तुम्ही गेलात तर तुमची वाट तर लागेलच आणि माझीसुद्धा नोकरी जाईल, असं हवालदार राकेशला म्हणतो. आणि राकेश हळूच पाहतो तर खरंच तिथे अर्जुन असतो. मग तो तिथूनच बाहेर निघून जातो. ठीक आहे म्हणतो आणि थँक्यू असं हवालदारला म्हणतो. हवालदार, थँक्सची काही गरज नाही, तुम्ही माझे खिसे गरम करताना तर मला तर एवढं करावंच लागेल. एक काम करा, तुम्ही आता निघा आणि पुन्हा या, नंतर भेटायला या. राकेश ठीक आहे म्हणतो आणि तिथून निघून जातो. मग आता इकडे नागराज म्हणतो, अर्जुनने नागराजची कॉलर धरलेली असते आणि नागराज म्हणतो, तुरुंगात कैद्याला हात लावायचा नसतो. वकील असून सुद्धा तुला एवढं सुद्धा माहीत नाही का सुभेदार, असं म्हणतो आणि आपली कॉलर टाईट करतो. अर्जुन म्हणतो, ओव्हर कॉन्फिडन्स, तू जिथे उभा आहेस ना तिथे ओव्हर कॉन्फिडन्स काहीच फायद्याचा नाही. तू मधुभाऊवर अटॅक केलास, माझ्या बायकोवर अटॅक केलावलास, या सगळ्याची शिक्षा तुला मिळणार आहे, असं समजू नकोस. जन्मठेपेनंतर सुद्धा तू इथेच राहशील, याची सोय मी बघीन. तू आयुष्यभर आता इथेच सडणार आहेस, हा शब्द आहे माझा. आता देवाला एकच प्रार्थना कर, जोपर्यंत जेलमध्ये आहेस तोपर्यंत जिवंत आहेस. मी शोधलेल्या पुराव्यामुळे तुला फाशी होणार नाही, एवढी प्रार्थना कर, असं म्हणतो. आणि अर्जुन तिथे रागारागात तिथून निघून जातो. मग आता नागराज जेलमध्ये म्हणतो, फाशी मला? काही फाशी? मी काय कुणाचा खूनबिन केला की काय, असं म्हणतो. आता अर्जुन मुद्दामून असे पुरावे गोळा करेल की मला फाशी होईल. आणि मग आता सुभेदाराच्या घरी इकडे प्रिया म्हणते, अगं आई, केव्हापासून मला सांगायचं होतं की मी प्रेग्नंट आहे, पण तुझ्यापर्यंत मला पोहोचताच आलं नाही. आई, अगं मी किती विश्वासाने ही गोष्ट अर्जुन आणि अश्विनला सांगितली होती. सायली म्हणते, प्रिया, जे बोलते ते खरं आहे का अश्विन भाऊजी? ती खरंच गरोदर आहे की तुम्ही गप्प आहात? म्हणजे प्रिया जे सांगते ते खरं आहे आणि मग तुम्हाला हे आधी आम्हाला नाही सांगावं वाटलं आणि यांनी पण माझ्यापासून लपवून ठेवलं. अश्विन म्हणतो, दादाचा यात काही दोष नाही वहिनी, तुमच्यापैकी कोणालाही ही गोष्ट सांगायची नाही, हा माझा निर्णय होता आणि मलाच हे बाळ नको आहे, कारण कोणाला माहिती आहे हे बाळ कोणाचं आहे ते. प्रिया म्हणते, नाही नाही, प्लीज अश्विन, प्लीज असं बोलू नकोस. हे बघ, मी तुला आधी पण सांगितले की हे बाळ तुझंच आहे, अरे दुसरं कोणाचं असूच शकत नाही. अश्विन म्हणतो, असू शकत नाही? का असू शकत नाही? त्या अधिराजबरोबर तू लोणावळ्याला एक रात्र घालवली आहेस, हे माझ्या डोक्यातून अजूनही गेलेलं नाही प्रिया. प्रिया म्हणते आणि अश्विन म्हणतो आणि दात खातो, आणि अधिराज सारखे आणखीन किती लोक असतील हे देवालाच माहिती आहे. प्रिया म्हणते, नाही नाही, प्लीज असं बोलू नकोस, प्लीज. अजून तू गप्प बसायचं. मला खात्री आहे की हे बाळ माझं नाही आहे. ही प्रिया परत आपल्या घरात शिरण्यासाठी बाळाचे कारण पुढे करते. सगळं खोटं आहे, हे खरं नाही आहे. प्रिया हात जोडते आणि म्हणते, अगं आई, मी पाया पडते, अगं माझ्यावर आणि तुझ्या नातवंडावर तर दया कर गं. सायली म्हणते, तुझ्यावर कोणीही दयामया करणार नाही. प्रिया, तू खोटारडी आहेस तू. प्रिया म्हणते, तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक करताय. या चुकीमुळे सुभेदारांचा वंश जेलमध्ये वाढेल. हे चालणार आहे का तुम्हाला? चालणार आहे का, असं प्रिया विचारते. आई, मी मान्य करते, मी खूप वाईट वागले, पण प्लीज, या बाळाचा काय दोष आहे या सगळ्यात? तुम्ही आता याला स्वीकारत नाही आज. आई प्लीज. सायली म्हणते, बस कर तुझी नाटकं. अगं तू खोटारडी होतीसच, अगं आम्हाला सगळ्यांना माहीत होतं, पण आई होणार आहेस याचा पण तू गैरफायदा घेतेस. अगं कुठे फेडशील हे पाप?
अस्मिता म्हणते, तुझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाशी आमचं काहीही देणं घेणं नाही, कारण त्याचा वापर करून ना तू जेलमधून बाहेर पडायचा. आईपणाचा बाजार मांडला आहेस. प्रिया म्हणते, नाही नाही, असं नाही, काही नाही आहे, प्लीज प्लीज मला समजून घ्या, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. प्रिया पाया पडते आणि असं म्हणते आणि सर्वांच्या पाया पडत असते. प्लीज आई, प्लीज असं म्हणत असते. सायली म्हणते, तू कितीही हातापाया पडलीस ना प्रिया, तर आम्ही फक्त अश्विन भाऊजीवरच विश्वास ठेवणार आहे, तुझ्यावर नाही. प्रिया म्हणते, आई अगं प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अगं मी जेलमध्ये सतत हाच विचार करत असायचे की आईला एकदा ही बातमी कळली की या बाळाला नक्की स्वीकार करेल, याला आपलं म्हणेल आणि सुभेदारांच्या नातवंडाला स्वतःच्या घरात वाढवेल. कल्पनाताई म्हणतात, याला सुभेदारांचं नातवंड म्हणू नकोस प्रिया. प्रिया म्हणते, आई का नको म्हणू, मी खरं तेच बोलते ना आई. जसं तुझ्या अस्मिताचं बाळ तसंच माझं सुद्धा बाळ असायला हवं ना अगं आई. हे तुझ्या अश्विनचं मूल. अश्विन म्हणते, मी तुला किती वेळेस सांगितले हे मूल माझं नाही आहे. तू इथे सगळे इमोशनल ब्लॅकमेल करायला आली आहेस का. सायली म्हणते, प्रिया आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. या घरात तुला आणि तुझ्या मुलाला थारा नाही, नीट निघ. तेवढ्यात अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो, इथे काय करते ही प्रिया म्हणते, अर्जुन बरं झालं तू इथे आलास. प्रिया म्हणते, सायली तू विचार ह्याला, तू विचार तुझ्यापासून आणि घरच्यापासून सत्य का लपवले ह्यांनी. सायली म्हणते, तू सांगतेस म्हणून मी कोणाला हे विचारणार नाही आहे. अस्मिता म्हणते, अर्जुन बघ नाहीच, काय तमाशा चालू आहे हिचा, काही केलं तरी जात नाही ती. अश्विन म्हणतो, सायली बहिणी तू हिला हाताला धर आणि घराबाहेर काढ. तेव्हा सायली म्हणते, मॅडम तुम्ही इथे आणायलाच नको होतं हिला. प्रिया म्हणते, एक मिनिट, माझी सोनोग्राफीची रिपोर्ट तर बघा, म्हणजे तुमचा विश्वास बसेल माझ्यावर. आणि मग ती सोनोग्राफीची रिपोर्ट अश्विनला दाखवते. अश्विन हे बघ सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत आपल्या बाळाचे, हे बघ या रिपोर्टमध्ये दिसते ना हे बाळ आपलं आहे रे. आता कसे आकार दिसत आहेत, पण हळूहळू ना डोळे, कान, इवलूशी बोटं हे सगळं येणार आहेत. तेव्हा तू असंच वागणार आहेस का. बघ ना आपल्या बाळाचा रिपोर्ट. आई हे बघ आमचं बाळ. आई बघून सांग ना, मुलगा असेल की मुलगी असेल, तुला काय वाटतं सांग ना आई. बघ ना या बाळाकडे, तुम्ही या बाळाला कसं नाकारू शकता. आई सायली म्हणते, मॅडम तुम्ही हिला आत्ताच्या आत्ता घेऊन जा. मग हवालदारबाई त्या प्रियाला धरतात आणि चल असं म्हणतात. प्रिया नाही आई म्हणते, अस्मिता अश्विन प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं बोलते, मला प्लीज या बाळाला स्वीकारा. आई प्लीज, याच्यासाठी म्हणून तर मला जेलमधून बाहेर काढ, प्लीज आई. अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट मॅडम एका आरोपीला तुम्ही आमच्या घरात असंच नाही घेऊन येऊ शकत. तुम्ही आम्हाला इन्फॉर्म केले नाही, तुम्ही आम्हाला परमिशनसुद्धा आमची घेतली नाही. आता तुम्ही घेऊन जा. सायली म्हणते, ही अशी नाही ऐकणार, हिला हाताला धरूनच बाहेर काढावे लागणार. चल म्हणून हाताला धरून प्रियाला बाहेर काढते सायली आणि अर्जुन आणि सायली बाहेर येतात. आई म्हणते प्रिया, आणि तुझ्या बाळाची आजी, या बाळाची आजी आहेस तू. प्रिया म्हणते, तुझ्या बाळाची आजी आहेस, तुझी गरज आहे या बाळाला. सायली म्हणते, प्रिया या बाळाच्या निमित्ताने तू जे स्वप्न बघतेस ना ते कधीच पूर्ण होणार नाही, कारण माझ्या घरचे सुख जास्त महत्त्वाचे आहे. मला पुन्हा घराच्या बाहेर काढायला लावू नकोस. आता नीट आणि पुन्हा कधी इथे येऊ नकोस. अर्जुन तू घेऊन जायला. ते हवालदारबाई धरते आणि तिला चल प्रिया म्हणते. प्रिया आई असं म्हणते आणि मागे फिरून परत आई असं म्हणते. मग इकडे कल्पनाताई खूप रडत असतात. मग अश्विन आणि अस्मिता तिला समजावतात आणि मग तिला अस्मिता म्हणते, माझं तर डोकंच भणभणायला लागलंय. आता प्रिया प्रेग्नेंट असेल असा मी विचारही केला नव्हता. अश्विन तुला हे माहिती होतं ना, तरी सांगितलं का नाहीस आम्हाला. यात लपवण्यासारखं काय आहे. अश्विन म्हणतो, हे बाळ माझं नसेलच, तुम्हाला सांगायचा प्रश्न येतोच कुठे. कल्पनाताई म्हणतात, प्रिया खोटारडी आहे हे मान्यच आहे, ती याबाबत सुद्धा खोटं बोलत असेल हेही मला मान्य आहे. फक्त तिने जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा तुम्ही आम्हाला का नाही सांगितली. अर्जुन म्हणतो, त्याने काय झालं असतं, तुम्ही सगळे डिस्टर्ब झाला असता आणि म्हणून नाही सांगितली. मग अश्विन म्हणतो, खरं तर दादा म्हणाला होता खरं तर घरी सांगूया, पण अश्विन म्हणतो, मीच त्याला अडवलं, हे लपवून ठेवायला सांगितलं, कारण मला कुठलाही स्ट्रेस नको होता. अस्मिता म्हणते, प्रिया इतकं खोटं बोलू शकेल का. नाही, म्हणजे दुसऱ्याचं मूल सुभेदारांचा अंश कसं म्हणू शकते. मग आता अश्विन म्हणतो, अगं ही बाई काहीही करू शकते, तुला माहीत नाही का. अस्मिता
ताई तिच्या स्वार्थासाठी ती किती खालच्या थराला जाऊ शकते. आणि आता तर या घरात तिला परत यायचं कारण आहे. तिला माहिती आहे दादानी जर प्रयत्न केले तर ती जेलमधून सुद्धा सुटू शकते. म्हणून तर ती नाटकं करते. अस्मिता म्हणते, म्हणूनच तर दुसऱ्याचं बाळ तुझं बाळ आहे म्हणून सांगते. असं कोण कसं काय बोलू शकतं. तेवढ्यात तिथे सायली येते आणि सायली म्हणते, पण या सगळ्यात त्या बाळाचा काय दोष आहे. कोणाचंही असलं तरी ते अजूनही जन्माला न आलेलं बाळ आहे. त्याच्या आईने काय काय केलं असेल हे त्याला माहीतही नाही. कोणत्याही बाळाच्या नशिबात हे असं जगणं येऊ नये. अश्विन म्हणतो, या जगात कितीतरी मुलं बेवारच जन्माला येतात सायली बहिणी, तसंही हे सुद्धा येईल. सायली म्हणते, तेच तर मला म्हणायचे भाऊजी, जगात कुणाच्याही बाळाच्या नशिबात असं जगणं येऊ नये. त्याच्या आईने जे केले त्याची शिक्षा त्या बाळाने का भोगावी. बाळाने का करावा, शिक्षा का भोगावी. ही अशी स्थिती, हे असं जगणं कुठल्याही बाळाच्या वाट्याला येऊ नये असं वाटतं मला. अर्जुन म्हणतो, तुला काय म्हणायचं आहे. ते बाळ अश्विनचं आहे आणि त्या बाळाला आपण आता या घरात घेऊन यायचं आहे. सायली म्हणते, मला असं काही म्हणायचं नाही आहे. मला त्याची आई कशी आहे काय आहे ते मला चांगलंच माहिती आहे. मला फक्त त्या बाळाबद्दल वाईट वाटतं एवढंच. अर्जुन म्हणतो, तुला काय म्हणायचं आहे ते मला कळते. वाईट वाटून घेऊ नकोस. म्हणजे वेळेवर तिथे जेलमध्ये सुद्धा वेळेवर चेकअप करतात, काळजी घेतली जाते. तू टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. अश्विन म्हणतो, एका अर्थाने बरंच झालं प्रिया इथं आली आणि सगळं सांगून टाकलं. निदान आता मला काही लपून ठेवायची गरज तर नाही. आता तो विषय आता माझ्या डोक्यातला आणि घरात बंद करायचा. कल्पनाताई अश्विन अश्विन म्हणतात आणि अश्विन तिथून निघून जातो. आणि आता कल्पनाताई म्हणतात, त्या प्रियाने जेलमध्ये राहून सुद्धा माझ्या अश्विनचा छळ मांडलाय. त्याचा त्रास मला आता बघवतच नाही. अस्मिता म्हणते, त्याला त्रास तर होणारच नाही. तिच्यावर जो प्रेम करत होता, तिच्या पोटात दुसऱ्याच माणसाचं बाळ आहे आणि आता ते बाळ अश्विनचं आहे म्हणून सांगून त्याला गिल्ट देण्याचा प्रयत्न करते. कल्पनाताई म्हणतात, जन्माला न आलेल्या बाळाची DNA टेस्ट करता येते का रे अर्जुन. तर अर्जुन म्हणतो, का ते बाळ अश्विनचं नाही आहे याची आपल्याला खात्री पटवून घेऊ शकते ना अर्जुन. तो DNA टेस्ट होऊ शकते. अर्जुन म्हणतो, हो. आणि प्रियासुद्धा म्हणाली की ती टेस्ट करायला तयार आहे. पण याआधी सुद्धा किती रिपोर्ट बदलले आहेत आपल्याला माहिती नाही का. मग कशावरून हा रिपोर्टसुद्धा बदलणार नाही. सायली म्हणते, हो. आपण आता पण बघून खास परवानगी ती जजकडून खास परवानगी घेऊन आली आहे. यावरून कळते की तिचे हात कुठपर्यंत पोहोचले आहेत. अर्जुन म्हणतो की प्रियाने केलेल्या DNA रिपोर्टवर आपण विश्वास नाही ठेवू शकत. अस्मिता म्हणते, जिथे अश्विनच म्हणतोय ते मूल माझं नाही आहे, त्याचं नाही आहे, मग DNA टेस्ट करून उपयोगच काय. आता आपल्यासाठी अश्विनच महत्त्वाचा आहे आणि तो जे सांगतोय तेच खरं आहे. अर्जुन म्हणतो, आता फक्त आपल्याला अश्विनची काळजी घ्यायला हवी. त्याला जर त्रास द्यायचा नसेल तर प्लीज हा टॉपिक आता त्याच्यासमोर काढू नका. मग सर्वजण हो म्हणतात. आणि मग आता इकडे तो वॉचमॅन रस्त्याने जात असतो आणि मग पाठीमागून एक जोरात अशी गाडी येते काळ्या रंगाची आणि त्या वॉचमॅनच्या जवळ येऊन थांबते. म्हणजे त्या सिक्युरिटी गार्डच्या जवळ येऊन थांबते आणि एक माणूस दरवाजा उघडतो, बाहेर येतो आणि त्या सिक्युरिटी गार्डला आतमध्ये खेचून घेतो. काही केलं नाही साहेब, मी काही केलं नाही साहेब, सोडा सोडा असं म्हणतो. आणि आतमध्ये राकेश असतो. राकेश म्हणतो, मला एक गोष्ट सांग. मी त्या दिवशी तुला प्रेमाने सांगितलं होतं, तुझ्या खिशात पैसे पण भरले होते, पण तुला माज आला होता. तू पोलिसांना मदत करतोयस, अर्जुनला मदत करतोयस. तो वॉचमॅन म्हणतो, मी पोलिसांना काही सांगणार नाही. राकेश म्हणतो, सोडू तुला, चल तुला पुढे सोडतो म्हणतो. आणि ड्रायव्हरला म्हणतो, चल पुढे सोडा, चला म्हणतो. तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो, वाचवा. तेवढ्यात राकेश बंदूक काढतो आणि ते आवाज करशील तर बघ आता म्हणतो आणि शिस्तीत शांत बसायचं म्हणतो. आणि मग चल रे म्हणून त्या ड्रायव्हरला गाडी चालवायला लावतो आणि तिथून निघून जातात. मग आता इकडे सायली अर्जुनला म्हणते, प्रियाने तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ती गरोदर आहे. अर्जुन म्हणतो, हो, पण मला आधीच सांगायचं होतं, पण अश्विनने ते म्हणजे ते फॉलो केलेलंच बरं, कारण अश्विनला माझ्याकडून प्रॉमिस घेतलं होतं ना. सायली म्हणते, आणि म्हणून तुम्ही मला प्रियाला भेटायला तुरुंगात जाऊ देत नव्हता, वेगवेगळे कारणं देऊन टाळत होतात. अर्जुन म्हणतो, तुला त्रास व्हायला नको ना.
परत तुला प्रियाची दया आली तर? सायली म्हणते, मला प्रियाची दया वगैरे काही येत नाही हो. मला फक्त तिच्या बाळाबद्दल वाईट वाटते. तुम्ही मला हे आधी सांगायला हवं होतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला पटतंय तुला की अश्विन जे सांगितले तेच फॉलो करायला हवं होतं? तू चिडली नाही आहेस ना? सायली म्हणते, मी चिडलेली नाही आहे. तुम्ही अश्विन भाऊजींना शब्द दिलाय तो पाळायलाच हवा, यात काहीच नाही. तर निदान काहीतरी झालं असतं. एका अर्थी बरंच झालं तुम्ही नाही सांगितलं ते. प्रियाने जो तमाशा केला आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. अर्जुन म्हणतो, तू खरंच चिडलेली नाहीस ना? हा किती सायली म्हणते, नाही, आणि चक्क सायलीच्या पाया पडतो. सायली म्हणते, नाही नाही, असं नका हो असं म्हणते. आणि मग सायली, काय होय तुमचं? प्रत्येक वेळी तुम्ही असंच करता. प्रत्येक वेळी असं करणं गरजेचं असतं का हो? मी एवढी चिडते का तुमच्यावर? अर्जुन म्हणतो, बघ बघ, तुझा आवाज कसाच वर चढला आणि डोळे कसे वटारून बघते. मला खूप भीती वाटते बायको तुझी, असं म्हणते. आणि अर्जुन डोळे झाकून घेतो आणि सायली आता हसते. मला इतके घाबरता का? असे विचारते. तुम्ही तर मला खोटं बोलला नसतात. अर्जुन म्हणतो, खोटं बोललो नाही मी, पण खरं बोलण्याने जर तुला त्रास होत असेल तर मी गप्प राहिलेलं बरं. सायली म्हणते, तर तुम्ही प्रियाच्या बाबतीत? अर्जुन म्हणतो, त्या बाईचं नाव घेऊ नकोस. तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजतो आणि अर्जुनला म्हणतो की मला कॉल घ्यावा लागेल असं म्हणतो आणि अर्जुन तिथून निघून जातो. आणि आता सायली विचार करत असते आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. आणि आता पुढील भागामध्ये त्या अर्जुनला सावंतचा फोन येतो आणि तो सावंत म्हणतो की सिक्युरिटी गार्ड अचानक गायब झाला आहे. म्हणजे त्या माणसाने सिक्युरिटी गार्डला गायब केलं, असं अर्जुन म्हणतो. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, आपल्या तिघाशिवाय हे कोणालाच माहीत नव्हतं. मग हे कसं काय शक्य आहे? मग इकडे सायली म्हणते, मला पूर्वीचं सगळं नक्की कसं आठवेल? तेव्हा अर्जुन म्हणतो, तन्वीचं गाठोडं आहे ना आपल्याकडे. मग ती एक एक वस्तू काढते आणि बघते, या सगळ्या वस्तू तर माझ्याच आहेत असं मला वाटतं. हे मात्र मला सायलीपासून तन्वी बघण्याचा मार्ग नाही वाटत, असं सायली म्हणते. आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये सांगा की आता या मालिकेमध्ये पुढे काय होईल, कोणता ट्विस्ट येईल. तुम्हाला ही मालिका ठरलं तर आवडते का? आवडत असेल तर सबस्क्राईब